आमदार धीरज देशमुख आपल्यासोबत आहेत। धीरज देशमुख जी, खरं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न जटिल होता। अखेर मुख्यमंत्र्यांनी एक विशेष अधिवेशन फेब्रुवारीत बोलवलंय। मागासवर्गीय आयोगाला 360 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळेल या सगळ्या सरकारच्या तरतुदी? नाही, ह्या सरकारच्या आजच्या भूमिकेवरून असं वाटतं की सरकार वेळ काढूपणा करत आहे। जे सरकारने तारखा जरांगे पाटील आणि समाजाला दिल्या होत्या त्याबद्दल त्यांनी काहीही भाष्य केलं नाही। आज 24 तारखेच्या बद्दल आपल्या सर्वांची उत्सुकता होती आणि एक विशेष अधिवेशन आपण पुढच्या काळामध्ये बोलू। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुका पुढच्या वर्षी आहेत आणि आचारसंहिता कधीही इलेक्शन कमिशन त्या निवडणुका घोषित करू शकते। आणि अशा परिस्थितीमध्ये फेब्रुवारीचा महिना सरकारने का निवडला आणि त्याच्यामध्ये विशेष अधिवेशन फेब्रुवारीमध्ये बोलू आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे ढकलतोय। कुठेतरी सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढते आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये काही करता येणार नाही असं सरकारचंही भूमिका दिसायला लागली आणि ठोसमध्ये समाजाची आजची निराशा याच्यामध्ये झालेली आहे। खरं तर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं गेलं पाहिजे की कुणब्या सरसकट कुणबींमधनं आरक्षण दिलं पाहिजे, यामध्ये देखील सरकार संभ्रमावस्थेत? नाही, सरकारचं काहीच इथं निश्चित दिसलं नाही। सरकार नेहमी म्हणते की आम्ही टिकणार आरक्षण देऊ, कुणाला धक्का न लागणार आरक्षण देऊ। ह्याच्यामध्ये जो सुतोवा सरकार करतंय, पण कसं देऊ त्याच्यावर ठोस काय निर्णय आहेत का, उपाययोजना आहेत का, त्यात सल्लागार काय, न्यायप्रविष्ट काय आहे, त्याच्यामध्ये ठोस काही सभागृहाला त्यांनी यावेळेस सांगितलं नाही। फक्त त्या स्पीचेस आपण रिपीटेडली ऐकल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये समाजामध्ये परत एकदा तीच संभ्रम अवस्था आहे की आता 24 तारखेला काय होणार आणि ह्या 24 तारखेला जे काही पुढं घडू शकेल त्याची सर्वस्व जबाबदारी सरकारची असेल। परंतु काँग्रेस म्हणून तुम्ही या सगळ्या संदर्भात, आता निवडणुका जवळ आहे, या सगळ्या संदर्भात राज्यभरात विरोध आवाज उठवणार का? ज्या पद्धतीने संपूर्ण आरक्षणाच्या बाबतीत सरकार दुटप्पी तिटप्पीच्या भूमिकेत? काँग्रेसनी नेहमीही आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपली भूमिका स्पष्ट ठेवलेली आहे। आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या सरकारपासून, अशोकराव चव्हाण साहेब असतील त्यांच्या समितीपासून, राणे समिती असतील, या सगळ्या गोष्टी काँग्रेस सरकारच्याच काळामध्ये सुरुवाती झाल्या होत्या आणि त्या सगळ्या प्रक्रिया काँग्रेसनी कुणालाही आणि त्यावेळेस आपण बघितलं तेव्हा कधी अशी आंदोलनं किंवा अशी काही गोष्टी चिघळल्या नव्हत्या। समन्वयानं सरकार काम करत होतं आणि तीच गरज आहे की सर्व समाजाला बसून समन्वयाने ह्या गोष्टी केल्या पाहिजेत। आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधींनी देशभरामध्ये हे नारा दिला की सगळ्याची जनगणना झाली पाहिजे, कारण की परिस्थिती 75 वर्षानंतर फार बदललेली आहे। प्रत्येक समाजाची परिस्थिती बदललेली आहे। ती परिस्थिती समजून घेण्यासाठी केंद्र सरकारने आणि प्रत्येक राज्यातल्या आपल्या राज्य सरकारने आपली राज्याची परिस्थिती सगळ्यांनी समन्वयाने हा विषय सोडवला पाहिजे। त्याच्यामधून समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत सरकारकडून, लोकप्रतिनिधीकडून, त्या चांगल्या पद्धतीने पूर्ण व्हाव्यात ही आमची अपेक्षा आहे। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होती। धीरज देशमुख जे काँग्रेसचे आमदार आहेत, त्यांची भूमिका अशी आहे की सरकार वेळ काढूपणा करत आहे आणि फेब्रुवारी महिन्यातच विशेष अधिवेशन बोलवण्याचं मुख्य कारण म्हणजे डोळ्यासमोर निवडणुका ठेवून हे अधिवेशन जे आहे ते सरकारकडनं बोलवलं गेलेलं आहे, अशी टीका जी आहे ती धीरज देशमुख यांनी आपल्याशी बोलताना केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।